हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. तर तुम्हाला माहिती आहे, माझा पिल्लू आहे ना माझ्यावर रागे भरला आहे. का रागे भरला आहे? बरं, तुम्हाला कारण सांगते मी. ॲक्च्युली याचे ना 2 कारण आहेत. पहिलं कारण की जसं काल आहे ना मांजर आलेली घरामध्ये आणि मी चहा ठेवत होती. तर चहा ठेवायच्या टायमाला ती आहे ना मला म्हणजे दुधाचा वास आला असेल ना तिला, तर ती दूध मागत होती. तर मी तिला वाटीमध्ये थोडंसं दूध दिलं तर आता याची झाली जीवाची काळावाळ. याला असं वाटलं हिला दूध दिलं, मला का नाही दिलं. याच्यावरनं आमचा साहेब रागे भरला. बघू शकता तुम्ही मित्रांनो, कसं आहे ना, म्हणजे एवढं इग्नोर करतो आहे ना मला. मी त्याच्याशी बोलते ना, तर माझा आवाजसुद्धा न ऐकल्यासारखं करतो आहे तो. एका जाग्यावर एकदम शांत बसला आहे, जसं काय त्याचं आम्ही लय मोठं नुकसान केलं आहे गांडूळचं. आणि बोलायला गेली ना तर लगेच आमच्या साहेबांना झोप लागते. बघा, ते मोठे मोठे डोळे कसे बारीक करतो आहे, जसे की त्याला किती झोप येते. बरं, हे आपलं झालं पहिलं कारण. असं तर मांजरीबरोबर येते तेव्हा खूप एन्जॉय करतो बरं, एकदम खुश होतो आणि तिच्याबरोबर खेळतो. आणि आणि जर तिला आपण लाड केला ना आणि जर तिला काही खायला प्यायला दिलं ना, मग तर बाबा आमच्या साहेबांना भरपूर राग येतो. त्याला असं वाटतं मला हे लोक जीवच लावत नाही, सारा जीव मांजरीलाच लावता. म्हणून बघा किती राग आहे त्याला. आणि आम्ही लाडीगोडी लावतो आहे ना, तर आम्हाला इग्नोर करतो आहे. बरं, हे झालं आपलं पहिलं कारण. तर दुसरं कारण, आता याचं दुसरं कारण असं झालं की काल ना मी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पाहिलेला. तर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं की आपण जे डॉग फूड असतं ना त्याच्यामध्ये ना म्हणजे नॉनव्हेज जास्ती नाही द्यायचं, जसं चिकन वगैरे थोडं कमी करायचं आणि व्हेजिटेबल टाकून त्यांना भात शिजवून द्यायचा. तर मी ते काल ट्राय केलं. मी म्हटलं चला बघूया, जर याने खाल्लं तर बरं होऊन जाईल. तर काल मी भात बनवला आणि त्याच्यामध्ये व्हेजीस टाकले, जसे भोपळा, गाजर, बटाटे हे सगळं टाकून मी भात शिजवला. मला वाटलं खाणार आवडीने. कसलं काय, आमच्या साहेबांना तर हे सगळं आवडत नाही. तर काल तो भात दिला, त्याच्यामध्ये चिकन नव्हतं. बस, हा एक दुसरं कारण आहे आमच्या पिल्लूचं रागे भरायचं. तुम्हाला माहिती आहे फ्रेंड, काल याने ना दिवसभर काही खाल्लं नाही. माहिती आहे, सकाळी जे मी त्याला चहा पाव देते ना ते तेवढाच त्याने नाश्ता केला आहे. बस, त्याच्यानंतर मी त्याला जे जेवायला दिलं ना त्याने ते स्मेल केली आणि त्याच्यानंतर ती सोडून दिली. आणि त्याच्यानंतर मग मी आता नव्हतं चिकन म्हणून मी काल काय शिजवलं नाही त्याला, ते व्हेजीसच दिले शिजवून भातामध्ये. आणि मग संध्याकाळी चिकन आल्यावर मग मी म्हटलं आता काय करू, हा याने तर काही खाल्लेलं नाही आहे. त्याला ती लाडीगोडी लावते मी. तर बघा, मी जे बोलते ना माझ्याकडे लक्षसुद्धा देत नाही आहे. एवढा राग आहे ना याला, एवढा राग आहे ना, असं वाटतं चांगलं कुटून घ्यायचं. आणि आम्ही बोलतोय ना तर मग आमच्याकडे बघत पण नाही आहे. इकडे बघ, तिकडे बघ, दरवाजाकडे बघ, थोडा काही आवाज आला का तिकडे बघ. असा इग्नोर करतो आहे आम्हाला. एवढा चॅप्टर झाला आहे ना हा. मग काय फ्रेंड्स, संध्याकाळी मग चिकन आणलं, मग भावाला दिलं भातामध्ये शिजवून. मग तेव्हा जाऊन आमच्या साहेबांनी ते खाल्लं. असं तर आहे आमचं पिल्लू. माहिती आहे तुम्हाला, राग तर भरपूर आहे. विचार करा ना, काल त्याला जेवणामध्ये चिकन नाही भेटलं, त्याला व्हेजीस दिले, त्याच्याच चांगल्यासाठी दिलं बरं. पण कसलं काय, आता त्याला चिकन खायची सवय झाली म्हटल्यावर त्याला हे सगळं जाणार आहे का बरं. काल त्याने संध्याकाळी मग त्याला याने चिकन आणलं, ते चिकन शिजवून त्याला भातामध्ये दिलं, तेव्हा जाऊन आमच्या साहेबांनी जेवण ग्रहण केलं. माहिती तुम्हाला, एवढे नखरे त्याचे. पहिले जे द्यायचे ना ते खाऊन घ्यायचं चुपचाप, पण आता नको, आता त्याला चिकनच हवे. आणि भरपूर लोक ना मला कमेंट करून बोलत होते की त्याला गोड जास्त द्यायचं नाही. तर मी त्याला जास्त काही गोड देत नाही. कधी कसं असतं माहिती का, म्हणजे आम्ही तो गोड खातो जेवल्यानंतर, पण त्याला आहे ना
असं रोज रोज नाही देत, कधीमध्ये म्हणजे जसं 2 दिवसाने, हप्त्याने, कदाचित त्याला एखादी पेढा वगैरे किंवा जिलेबी वगैरे दिली खायला, बस त्याच्यावर देत नाही. कारण की आम्हालाही माहिती आहे की जास्ती गोड खाल्ल्याने त्यांना शुगरचा इश्यू होतो म्हणून. त्यामुळे आम्ही त्यांना काही रोज देत नाही. आणि हां, अजून एक आमच्या पिल्लूच्या फ्रेंडने कमेंट केलेली की आम्ही त्याला बांधत जाऊ नका. तर फ्रेंड्स, माझं तुम्हाला लोकांना एकच सांगणं आहे, त्याला जर नाही बांधलं ना आपण, तर तो काय करतो माहिती आहे का, आता जेवढं देवासारखं बसला आहे ना, हां, त्याला जसं सोडलं ना, तर घर आहे ना, कपडे सगळे फाडून टाकेल तो दातामध्ये घेऊन घेऊन. हां, ते तर होणारच होणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे इकडे पळ, तिकडे पळ, हे सामान उचल, ते सामान उचल, त्याला कंट्रोल करणं मग तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल माझा पिल्लूचा, तर लाईक अँड सबस्क्राईब